आणि 5 ऑगस्टची डेडलाईन आता नव्याने देण्यात आलेली आहे। ही दुसरी डेडलाईन आहे आणि ती डेडलाईन जर पाळली गेली नाही तर आपण आंदोलन करणार आहोत तीव्र, अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी इशारा दिला आणि स्वतः आव्हाडजी आपल्या सोबत आहेत। आव्हाडजी, 5 ऑगस्टला निकाल लागला नाही तर आपला पवित्रा काय असणार आहे, कसं असेल हे आंदोलन? की मी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहे। विद्यार्थ्यांनी फॉरेनची तिकीट काढून ठेवलेली आहेत, युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेऊन ठेवलेले आहेत, प्रत्येकाने आपापला फ्युचर प्लॅन आखून ठेवलेला आहे। आणि फक्त विद्यार्थी नसतो, विद्यार्थ्यांची बहीण, आई, वडील, भाऊ सगळे ह्याच्यात इन्व्हॉल्व आहेत। तुम्ही घर समोर कामाला लावून टाकलंय, अत्यंत तणावाखाली जीवन जगतायत ते। आपले पेपर कोण तपासतायत? जो फिजिक्सचा विद्यार्थी आहे त्याला भीती वाटते की आपला पेपर बायोलॉजीचा माणूस तपासत नाही ना, जो हिस्ट्रीचा विद्यार्थी आहे तो म्हणतो त्याला माझा पेपर जिओग्राफीवाला तर तपासत नाही ना, कोणालाच काही माहित नाही। म्हणजे मुंबई विद्यापीठ असं संभ्रमित आयुष्य असं जगतंय ह्याच्यावर विश्वासच बसत नाही। मी 31ची डेडलाईन दिली तर विद्यार्थी विश्वास ठेवून 31ची वाट बघत होते, आता तुम्ही 5ची डेडलाईन दिली। एक तर पहिल्यांदा डेडलाईन देणं चुकीचं होतं, 6 लाख उत्तरपत्रिका आम्ही लिहायला 3 तास घ्यायचे, जर तुम्ही 3 मिनिटात तपासणार असाल तर म्हणजे हाईट झाली। अरे तो पेपर वाचायला कमीत कमी 15-20 मिनिटं लागतात एक पेपर वाचायला, आणि मग त्याचं अवलोकन करणं, ते बरोबर आहे की नाही, त्याचे जॉमेट्री, त्याचे ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स काढणं वगैरे वगैरे, त्याच्यात मला जायचं नाही। पण हे कुठे बनवायला हवं, म्हणून मी जाहीरच केलंय, मी विद्यार्थी जगतामध्ये राहून विद्यार्थी पॉलिटिक्स करून इथपर्यंत आलो, तर माझं एक कर्तव्य आहे। ठीक आहे, पण हे आंदोलन तुमचं कशा स्वरूपाचं असेल अगदी थोडक्यात? त्या पीठाला टाळं लावणार, टाळं। ठीक, मग जे काय होईल ते होईल, लढाई रस्त्यावर। ठीक आहे, ठीक आहे। आव्हाडजी, खूप खूप धन्यवाद सविस्तरपणे आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल।